हे गाईज, वेलकम बॅक टू माय छोटू मिनी ब्लॉग. सो खूप दिवसानंतर मी आणि माझी फ्रेंड विशाखा आम्ही बाहेर चाललेलो. बाहेर म्हणजे मॉलला चाललेलो आम्ही, फोनिक्स मॉलला. हे माझं फर्स्ट टाईम होतं आणि आय गेस तिचं 4th या 5th टाईम होतं. मॉलमध्ये एंटर केलं. खूप मोठा मॉल आहे खरं सांगू तर. आणि सर्वात आधी तर आम्ही फ्रेश झालो, कारण की आम्ही ट्रेननी आलेलो आणि उभा राहूनच आलेलो. त्यामुळे खूप जास्त थकल्यासारखं झालेलं, म्हणून आम्ही फ्रेश झालो. फ्रेश वगैरे झाल्यानंतर आम्ही मॉल एक्सप्लोर करायला स्टार्ट केलं. लिटरली सांगायला गेलं तर खूप छान मॉल आहे, खूप म्हणजे खूपच छान. आणि सर्व ब्रँडवरती सेल लागलेलं, त्यामुळे आम्ही शॉपिंग करायला पण आलेलो. शॉपिंग तिलासुद्धा करायची होती, मलासुद्धा, कारण की तिचा बड्डे पण येत होता. सर्वात आधी तर आम्ही झारामध्ये गेलो. झारामध्ये काय आम्हाला कपडे आवडले नाहीत, त्यामुळे आम्ही ठरवलं H&Mमध्ये जाऊ, मग काही नाही भेटलं तर झारामध्ये येऊ. आणि H&Mमध्ये पण खरं सांगू तर आम्हाला काहीच नाही भेटलं. जे आवडले त्याच्यावरती सेल अजिबातच नव्हता. सो तिथून डिसअपॉइंट होऊन आम्ही काहीतरी खाल्लं पिल्लं, थोडंसं बरं वाटलं खाल्लं पिल्ल्यानंतर. आणि त्यानंतर रिटर्न आम्ही फिरायला स्टार्ट केलं. आणि एक तिला चप्पल आवडली, ती आम्ही चप्पल घेतली आणि आम्ही निघालो. रिटर्न आम्ही झारामध्ये गेलो, बट तिथे आम्हाला कपडे आम्ही 2-3 सिलेक्ट केले, बट ते साईजमध्ये नव्हते बसत. आणि माझा तर हा प्रॉब्लेमच आहे की मला सेल असू दे नाहीतर काही असू दे, मला असे साईजमध्ये कपडे भेटतच नाहीत. आणि सेलमध्ये मोस्ट ऑफ द M, XL अशा साईजचे कपडे असतात. सो खूप जास्त वाईट वाटत होतं आणि इतके आम्ही पाय तुटेपर्यंत चाललो आणि काहीच नाही भेटलं आम्हाला. ॲक्च्युली माझ्या घराच्या साईडलाच एक्सपेरिया मॉल आहे 5 मिनटावरती, तिथे मी जात जाईन. आता 2 तास 3 तास ट्रॅव्हल करून मी मॉलला तरी नाही जाणार, पुण्याला पोचली असती मी. सो एक्सपेरियाची किंमत आज मला खूप म्हणजे खूपच चांगली समजली आहे. खूप छान आहे एक्सपेरिया मॉल. आणि त्यानंतर आम्ही निघालो दादर स्टेशनला जायला. दादर स्टेशनला पोचलो आम्ही आणि तिथे ऑलरेडी आमची ट्रेन लागलेली. सो आम्ही ट्रेनमध्ये वगैरे चढलो आणि लवकर आम्ही पोचलो डोंबिवली स्टेशनला. आणि ती साईड आम्हाला पूर्ण वेस्टर्न साईड आहे, त्यामुळे आम्हाला खूप जास्त लांबसुद्धा आहे. आम्ही सेंट्रल साईडला राहतो. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन मी लगेच बाहेर गेली, कारण की मला डॉक्टरांकडे जायचं होतं इंजेक्शन घेण्यासाठी. आणि कोणतं इंजेक्शन बोललं तर मला काही दिवसाआधी ना कुत्रा चावलेला, खरंच कुत्रा चावलेला, आणि त्यामुळे माझे इंजेक्शन चालू आहेत. त्यामुळे मला इंजेक्शन घ्यायचं होतं. माझं हे 4थं इंजेक्शन होतं. सो इंजेक्शन वगैरे घेऊन मी गेली कल्याणला जिम बघण्यासाठी. माझ्यासाठी नाही, माझ्या फ्रेंड्ससाठी. सो आम्ही गेलो जिम बघायला. ॲक्च्युली आम्ही ही सिलेक्ट तर आधीच केलेली, फक्त आम्हाला आतमधून बघायची होती आणि ॲडमिशन घ्यायचं होतं. माझ्यासाठी नाही, फ्रेंड्ससाठी सर्व. सो आम्ही ॲडमिशन वगैरे घेतलं. जिम पण खूप छान आहे असं बघायला गेलं तर. आणि त्यानंतर सँडविच वगैरे खाल्लं आणि मी निघाली घरी यायला. ॲक्च्युली माझा आजचा दिवस असंच ट्रॅव्हलमध्ये गेला, इकडे जा तिकडे जा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.